नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेस करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, IBPS क्लरिकल 2026चं नोटिफिकेशन जे आहे ते पब्लिश झालेलं आहे, म्हणजे थोडक्यात ते आउट झालेलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये नेमके दोन असे चेंजेस आहेत की जे पहिल्यांदा झालेले आहेत. ते नेमके कोणते आहेत, त्याच्यानंतर याच्यात काही बदल अजून झालेला आहे का ते, सोबत सगळ्या क्रायटेरिया किंवा थोडक्यात सगळी माहिती जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये नेमका एक्झामचा पॅटर्न कसा असेल, एक्झामची डेट काय आहे, प्रिलिमिनरी, मेन्स है ना, या सगळ्यांचं डिस्कशन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. मित्रांनो, बोर्डेस करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेस करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ही जी PDF जी नोटिफिकेशनची आहे ती बोर्डेच्या टेलिग्राम चॅनलवर आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर मित्रांनो, ती सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी येणारे सगळे नवनवीन जे नोटिफिकेशन आहेत, जाहिराती आहेत आणि ज्या परीक्षांच्या अपडेट आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो, सुरू करूयात. IBPS क्लर्क 2026चं हे नोटिफिकेशन जागा 11,400पेक्षा जास्त आहे. त्याची सगळी माहिती मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, बोर्डेस करिअर अकॅडमीची मला असं वाटतं 4थी बॅच आहे, ऑफलाईन बॅच. ही 6 ऑगस्टपासून सुरू होते आहे, 6 ऑगस्ट 2026पासून ही 4थी ऑफलाईन बॅच आहे. ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये मित्रांनो प्लॅटफॉर्मवर येऊ होणार आहे. याची अधिक माहितीसाठी आपण याचं डिटेल इन्फॉर्मेशन जर द्यायचं पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो हेल्पलाईन नंबर आहे, तिथे कॉल करून तुम्ही याची माहिती घेऊ शकता. किंवा बोर्डेस करिअर अकॅडमीची मेन ब्रँच ही छत्रपती संभाजीनगरला संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला आहे. आपण तिथे येऊन या सगळ्या बॅचबद्दलची माहिती घेऊ शकता. मित्रांनो, सुरू करूया. हे जे नोटिफिकेशन आहे याची संपूर्ण माहिती. येस, बघा, IBPSचं नोटिफिकेशन आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात मित्रांनो कधीपासून होते आहे ते आपण बघून घेऊ. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 1 ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरुवात होते आहे आणि लास्ट डेट आहे 21 ऑगस्ट 2026. ठीक आहे मित्रांनो, ऑनलाईन याची फीस भरायची आहे, त्याची पण लास्ट डेट मित्रांनो याची पेमेंट चार्जेस जे आहे ती 21 तारीखच आहे. त्याच्यानंतर विंडो आपल्याला ओपन असेल, काही करेक्शन करायचं असेल ते फॉर 2 days आफ्टर क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन, म्हणजे 21 तारखेच्या नंतर पुढचे 2 दिवस ही विंडो जी आहे ही सगळ्यांसाठी ओपन असेल. काही करेक्शन करायचं असेल तर ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरीची ऑक्टोबर 2026ला होईल. ही टेंटेटिव्ह डेट आहे, म्हणजे आपलं मंथ आहे. एक्झॅक्ट तारीख याच्यात दिलेली मेन्शन केलेली नाही आहे. रिझल्ट प्रिलिमिनरीचा नोव्हेंबरला लागेल. त्यानंतर मित्रांनो कॉल लेटर तुम्हाला येतील आणि मेन्सची जी एक्झाम आहे ती डिसेंबर 2026ला होईल. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे ते मार्च, नेहमीप्रमाणे मार्च 2027, म्हणजे मार्चच्या महिन्यामध्ये 2027ला ही प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे ते मित्रांनो होईल. हे झालं इम्पॉर्टंट डेट्स. पुढे जाऊया. भरपूर मोठे नोटिफिकेशन मित्रांनो आहे, त्यातले महत्त्वाचे पार्ट्स आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंट्रोडक्शन कोणतं, याच्यामध्ये ज्या बँका पार्टिसिपेट करणार आहे त्या बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक आणि इंडियन बँक. ठीक आहे. बेसिक पे स्केल आपण बघून घेऊयात. मित्रांनो, याचा बेसिक पे स्केल जो आहे तो आहे 24,050 ते 28,070 आणि पूर्ण जी सॅलरी असणार आहे ती इन हँड सॅलरी जी जाईल ती 61,800, सगळं इन्क्लूड करून ना, म्हणजे 61,800 इतकी सॅलरी मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे, बघू.
सगळ्या पब्लिक सेक्टर बँका मित्रांनो आहेत. IBPS हे पब्लिक सेक्टर बँकांसाठीच रिक्रुटमेंटचं प्रोसेस कंप्लीट करत असतं. IBPS ती एक्झाम घेत असतं. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया. मिनिमम एज 20 वर्ष आहे, मॅक्झिमम 28 वर्ष वयाची अट आहे. त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन SC ST साठी 5 वर्ष, OBC 3 वर्ष आणि नेहमीप्रमाणे जेवढेही एज रिलॅक्सेशन असतात ते याच्यामध्ये दिलेलं आहे. हा जो कॅन्डिडेट आहे ज्याला अप्लाय करायचा आहे तो 1998 आणि 2/8 म्हणजे 2 ऑगस्ट 1998 आणि 1 ऑगस्ट 2006 याच्यामध्ये जर का त्याचा जन्म झालेला असेल तर तो अप्लाय करू शकतो. वय मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की किती पाहिजे, मिनिमम आणि मॅक्सिमम. ठीक आहे, पुढे जाऊया. मित्रांनो, महत्त्वाचे पॉइंट्स आपण जरा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. कव्हरही करूयात तेच, कारण नोटिफिकेशन भरपूर मोठं आहे जे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते कव्हर करतोय आपण. आता या सगळ्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत मित्रांनो. नेहमीच्या गाईडलाईन ज्या नेहमी असतात त्याप्रमाणे या गाईडलाईन आहेत सगळ्या. पुढे जाऊयात. एक सर्व्हिसमन बद्दलची संपूर्ण म्हणजे त्याचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तोही याच्यात दिलेला आहे. EWSचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठीची सगळी इन्फॉर्मेशन आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे कन्सिडर होणार आहे 21 ऑगस्ट 2026 पर्यंत. म्हणजे थोडक्यात 21 ऑगस्ट 2026 पर्यंत याच्यामध्ये जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे तो फुलफिल केलेला असायला पाहिजे. तर कोण अप्लाय करू शकतो याला? एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे तर एनी डिग्री, कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो ज्याच्यामध्ये वयाची काय म्हणतात त्याला पर्सेंटेजची अट नाही आहे, परंतु तुमची जी डिग्री आहे ती 21 ऑगस्ट 2026 पर्यंत म्हणजे तुमचा रिझल्ट जो आहे तो लागलेला असला पाहिजे थोडक्यात. ठीक आहे, पुढे जाऊया मित्रांनो. पर्सेंटेज ॲप्लिकेशन फीस जी आहे, ॲप्लिकेशन फीस बघून घेऊया काय आहे. ॲप्लिकेशन फीस मित्रांनो जी असणार आहे ती आहे इन्क्लुडिंग GST असणार आहे. SC ST कॅन्डिडेट, PWBD, ESM आणि ESM हे जे कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी 175 इतकी जी आहे ती ॲप्लिकेशन फीस आहे. आणि अदर्स कॅन्डिडेट जे आहेत म्हणजे ओपन कॅन्डिडेटसाठी इन्क्लुडिंग GST ही 850 इतकी फीस असणार आहे. ऑनलाईन पेमेंट तुम्हाला मित्रांनो करायचं आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर कसं असेल एक्झामचं? प्रिलिमिनरी एक्झाम नेहमीप्रमाणे मित्रांनो 3 सेक्शन असणार आहेत. इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग आणि मीडियम ऑफ जे एक्झामिनेशन आहे ते इंग्लिश मित्रांनो इंग्लिश लँग्वेज इंग्लिशमध्ये असणार आहे. बाकी हिंदी आणि इंग्लिश दोन्ही असतील. त्याच्यामध्ये इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क्स 20 मिनिट्स, न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क्स 20 मिनिट. नेहमीप्रमाणेचा क्रायटेरिया आहे. रिझनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क्स 20 मिनिट. नंबर ऑफ टाइम जो असणार आहे तो 60, नंबर ऑफ जे मिनिट्स आहेत ते 60 मिनिट आहे. 100 क्वेश्चन आणि 100 मिनिट इतका वेळ असणार आहे. त्यानंतर जे कोणी त्याला क्वालिफाय करेल प्रिलिमिनरीला, मेन्सला आपण मित्रांनो मेन्सची एक्झाम तुम्हाला म्हणजे तुम्ही की त्याच्यासाठी तुम्ही क्वालिफाय व्हाल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेन्सची एक्झाममध्ये हे 4 सेक्शन आहेत. जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस 40 क्वेश्चन 50 मार्क्स 20 मिनिट आहे. इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स 35 मिनिट. रिझनिंग 40 क्वेश्चन 60 मार्क्स 35 मिनिट. फॉन्ट 40 क्वेश्चन 50 मार्क्स 35 मिनिट्स. नंबर ऑफ मार्क्स 200 आहे आणि क्वेश्चन 160 आहे. 125 इतका मिनिट आहे. परंतु सेपरेट टाइम हा अलाउड केलेला आहे प्रत्येक सेक्शनसाठी, ईच सेक्शन. ठीक आहे, पुढे जाऊया. आता एक्झामिनेशन जे आहे सेंटर्स जे मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे आहे त्याच्याबद्दलचा इथे सगळी माहिती दिलेली आहे. ठीक आहे, पुढे बघूया. रॉंग आन्सर जे 0.25 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. कट ऑफ स्कोर ऑनलाईन मेन एक्झामिनेशनचा मित्रांनो शॉर्टलिस्ट प्रीमधनं मेन्समध्ये तुम्ही जेव्हा जाल शॉर्टलिस्ट व्हाल. ठीक आहे, याच्यात मिनिमम स्कोर तुम्हाला जे आहे
हा घ्यावा लागणार आहे. each candidate will be required to obtain minimum score